नमस्कार मंडळी. सोनं आणि चांदी सध्या या दोनच शब्दांची आणि या दोनच धातूंची चर्चा जगभर होते आहे आणि होणारच. ह्या वर्षी म्हणा किंवा गेली 3-4 वर्ष ज्या स्वरूपाची तेजी झालेली आहे ह्या दोन्ही कमोडिटीजमध्ये किंवा आपण ज्याला म्हणूया प्रेशियस मेटल्समध्ये, ही ह्यापूर्वी अशी कधीच झाली नव्हती. आणि एक तो जो रिसेन्सी बायस असतो ना आपल्या मनामध्ये, म्हणजे नजीकच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचा जो आपल्यावर होणारा इम्पॅक्ट हा एवढा स्ट्रॉंग असतो की आता प्रत्येकाला असं वाटतंय की बाकी सगळं सोडून देऊया आणि फक्त सोन्या चांदीमध्येच गुंतवणूक करूया, कारण ही तेजी अशीच चालू राहील. हा एक टिपिकल अप्रोच प्रत्येकाच्या मनात डेव्हलप झालेला आहे. सो थोडंसं आज आपण समजून घेऊया की ह्याच्यामध्ये तेजी का झालेली आहे, ही तेजी चालू राहण्याची शक्यता किती आहे, इक्विटी इन्व्हेस्टमेंटशी याचा संबंध कसा आहे आणि ही वेळ गुंतवणूक करण्याची आहे की अजून कसली आहे, हे त्यानिमित्ताने जरा आपण ह्या व्हिडिओमधून समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ही जी बेसिकली विशेषतः सोन्यामध्ये ही जी तेजी झालेली ही का झालेली आहे आणि ह्याचं एक खरं म्हणजे कारण जर आपण बघायला गेलो ना, तर ह्याचं उत्तर आपल्याला जागतिक बँका, म्हणजे जे आपण म्हणू सेंट्रल बँका ज्या आहेत सगळ्या जगाच्या, म्हणजे प्रत्येक देशासाठी जसे आपली RBI आणि इतर देशांच्या जसे आहेत यांच्या धोरणांमधून आपल्याला कळू शकतं. सो काय झालं, आजपासून 3.5-4 वर्ष आपण मागे जाऊया. फेब्रुवारी 2022मध्ये रशिया आणि युक्रेन ह्या दोन देशांचं युद्ध सुरू झालं आणि ह्या युद्धापूर्वी म्हणा किंवा ओव्हरऑल जगामध्ये एक सिच्युएशन असते की प्रत्येक देश एक फॉरेन करन्सी मेंटेन करतो. एक थोडंसं आपण एक छोटीशी स्लाईड दाखवतो, त्यानिमित्ताने आपण हा जरासा विषय समजून घेऊया. जागतिक रिझर्व म्हणजे प्रत्येक देशाच्या रिझर्वच्या बाबतीत जर आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक देश कुठला ना कुठला रिझर्व साठवत असतो आणि प्रामुख्याने ते रिझर्व असे असतात की ज्या देशांबरोबर आपला ट्रेड आहे. उदाहरणार्थ भारत काय करणार, तर साहजिकच या सोन्याचा एक रिझर्व मेंटेन करणार, पण त्याचबरोबर एक परकीय चलन असं मेंटेन करणार की ज्या देशांशी आपला संबंध आहे. उदाहरणार्थ अमेरिका, जो आपला सगळ्यात मोठा समजा ट्रेड पार्टनर आहे, सो त्याची करन्सी आपण एक म्हणतो ना एक रिझर्व म्हणून साठा, जे आपण म्हणूया की आपली एक रिझर्व करन्सी किंवा आपली एक संपत्ती म्हणून आपण ती होल्ड करणार. सो ह्याच्यामध्ये एक भाग असा असतो की जो देश मोठा त्याची करन्सी आणि जो आपला ट्रेड पार्टनर मोठा त्याची करन्सी, दोन्ही पद्धतीने आपण एक फॉरेक्स रिझर्व म्हणून US डॉलर होल्ड करत असतो. आणि हे फक्त भारत नाही तर प्रत्येक देश हे करत असतो. 70च्या दशकामध्ये अमेरिकेने जे गोल्ड स्टँडर्ड काढलं आणि त्याच्याऐवजी US डॉलरला जी एक म्हणतो ना ग्लोबल करन्सी किंवा रिझर्व करन्सीचा जो दर्जा दिला, त्यानंतर आपण बघतोय ह्या ठिकाणी की म्हणतो अमेरिकेचा डॉलर हा सगळ्यात मोठा साठा झाला प्रत्येक देशासाठीचा. पर्यायाने तो रशियासाठी पण झालेला. आणि जसा आता उल्लेख केला युद्धाचा, 2022मध्ये आता हा जो फॉरेक्स रिझर्व ज्याला आपण म्हणतो अमेरिकेचा डॉलर हा रिझर्व, हा बेसिकली डॉलर म्हणजे हा चलनाच्या स्वरूपात नसतो, तर तो ट्रेजरी म्हणजे अमेरिकेचे आपण म्हणूया बॉन्ड्स किंवा आपण म्हणूया अमेरिकेच्या ठेवींच्या स्वरूपामध्ये हा आपण त्याला सध्या समजण्यासाठी हा शब्दाचा वापर करूया. आणि हा प्रत्येक देशाने जसं रशियाने पण मेंटेन केलेला होता. आणि अमेरिकेने एक गोष्ट केली, जेव्हा युद्ध थांबवण्यासाठी जेव्हा सँक्शन करण्याची वेळ आली तेव्हा ज्याला म्हणतो ना की हे एक स्विफ्ट ही एक टर्मिनॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक देशाचे हे चलन म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक देशाने दुसरंच देशाचं जे चलन मेंटेन केलं त्याचे जे करार होतात ह्याच्यावर सँक्शन घातले. त्यामुळे जसं आपण एक एक्झाम्पल घेऊया, आपल्याकडे 2016 साली जसं आपल्याकडे 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यात आल्या, म्हणजे जर माझ्याकडे ती कागदी नोट आहे तर त्याला एका पिरियड नंतर काही व्हॅल्यू नाही. तसंच अमेरिकेने जाहीर केले की रशियाकडे जो काही डॉलर डिनॉमिनेटेड म्हणजे डॉलर स्वरूपामध्ये जो साठा आहे त्याची मूल्य त्याचं 0 करून टाकलं. ह्याचाच अर्थ वर्षानुवर्ष जर त्या देशाने तो जो साठा मेंटेन केलेला आहे त्याचं मूल्य जर एका रात्रीत 0 होत असेल तर कुठलाही देश ती ॲज अ म्हणतो ना तो पर्टिक्युलर करन्सी किंवा त्या पर्टिक्युलर देशाची करन्सी ही रिझर्व करन्सी म्हणून का वाढवेल. आणि हा धडा घेऊन कुठेतरी 2022 नंतर एक गोष्ट घडली, ती म्हणजे प्रत्येक सेंट्रल बँकांनी यामध्ये ज्याला आपण म्हणूया की साठा वाढवण्यास सुरुवात केली सोन्याच्या स्वरूपात. कारण सोन्यावर अमेरिका सँक्शन नाही घालू शकत आहे, कारण एक लक्षात घ्या की काही प्रमाणात माझ्याकडे अमेरिकेचा डॉलर आहे, पण त्याच्यावर जर सँक्शन लागलं तर माझ्याकडे दुसरी संपत्ती काय, म्हणून प्रत्येक देश सोनं जमा करतोय. गेली 3 वर्ष हे प्रामुख्याने आपल्याला दिसतं. आणि हेच ह्या स्लाईडमध्ये पण आपण बघू शकताय की गेल्या 3 वर्षामध्ये प्रामुख्याने जो डॉलरचा जो रिझर्व आहे हे प्रमाण वाढलं आहे. म्हणजेच
अदरवाईज जगामध्ये जी डॉलरची डिमांड असते ही कन्झम्पशनसाठी आहे, किंवा ज्याला आपण ज्वेलरी फॉर्मॅटमध्ये म्हणतो की इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी. पण जेव्हा सेंट्रल बँका सोनं घेतात तेव्हा त्या सोन्याची जी मागणी ही थोडीशी एक असाधारण स्वरूपाची असते. आणि हेच आपण थोडंसं पुढच्या स्लाईडमध्ये बघूया की कशा रीतीने कोणकोणत्या देशांनी जो चलनाचा गोल्डचा जो साठा वाढवलेला आहे हा आपण या ठिकाणी बघू शकतो. म्हणजे गेली अनेक वर्ष स्टेबल असलेलं गोल्ड रिझर्व हा अचानक 2022 नंतर जो वाढायला लागलेला आहे त्याचा परिणाम हा सोन्याच्या किमतींवर आलेला आहे. सो ही मुळात जर आपण बघायला गेलं तर सोन्याची मागणी वाढण्यामागचं हे कारण आणि त्यामुळे वाढलेल्या किमती. आजही जर जगामध्ये आपण बघितलं तर कुठल्या कुठल्या देशाकडे किती किती साठा आहे हा आपण या ठिकाणी बघू शकतो. अमेरिका अजूनही सगळ्यात मोठा सोन्याचा रिझर्व मेंटेन करते आणि त्यांची करन्सी पण एक रिझर्व करन्सी आहे. हेच तर काही कारणं असतात की अमेरिकेला आपण महासत्ता वगैरे म्हणतो. सो आता आपण थोडंसं आपल्या बाबतीत विचार करूया की भारतामध्ये काय आहे. भारतामध्ये सोन्याच्या किमती वाढण्यामागचं अजून एक कारण जे आहे ना, हे अजून एक कारण ते म्हणजे चलनाचं झालेलं अवमूल्यन. म्हणजे आपला रुपया 2025मध्ये जो डिप्रिशिएट झाला त्याचा परिणाम हा झाला की सोन्याच्या किमती आपण असं म्हणतोय की एक साधारण ह्या वर्षभरामध्ये एक साधारण 30 ते 35% वाढल्या. पण त्याचबरोबर आपलं चलनाचं जे अवमूल्यन झालं एक 7 ते 8%, ह्याचा पण इफेक्ट हा सोन्याच्या किमतीमध्ये दिसतो, कारण आपलं रुपी कन्व्हर्टेड सोनं असतं. अगेन सिल्वरच्या बाबतीत पण थोडासा हाच भाग आहे की एक प्रेशियस मेटल म्हणून पण त्याला डिमांड आहे. आणि ओव्हरऑल इंडस्ट्रीयल यूज इलेक्ट्रिक व्हेकल्ससाठी ज्या लागणारा काही प्रमाणातलं त्याचं डिमांड ह्या सगळ्यामुळे सिल्वरच्या पण प्राइजेस म्हणजे चांदीच्या किमती पण आपण वाढलेल्या बघतो आहोत. आता एक लक्षात घेणं आपण गरजेचं आहे, शेवटी ह्या कमोडिटीज आहेत. कमोडिटीज असल्यामुळे त्या ह्यामधली जी म्हणतो ना ह्या गुंतवणुकीचं माध्यम म्हणून जरी आपण ह्याच्याकडे बघत असलो तरी कमोडिटीजचं मुळात नेचर हे सिक्लिकल असतं. याचं उदाहरण सांगायचं झालं तर आता आपण थोडंसं ग्राफच्या साह्याने बघूया सोन्याच्या लॉंग टर्मच्या प्राइजेस आणि ह्या प्राइजेस आपण डॉलर टर्म्समधल्या बघूया. म्हणजे ह्याच्याने आपल्याला थोडीशी क्लॅरिटी येईल. कारण रुपयातल्या सोन्याच्या किमती बघणं ह्याच्याने तुम्हाला सोन्याची मुख्य चाल कळत नाही आहे. आणि सोन्याची मुख्य चाल काय आहे हे आपण जरा समजून घेऊया. गोल्ड, जसं वॉरेन बफेट सांगतात, गोल्ड हा फिअर ट्रेड आहे आणि इक्विटी हा होप ट्रेड आहे. म्हणजेच काय, इक्विटी हा तुमचा म्हणतो ना एक आशावाद आहे की जगाची प्रगती होणार, भारताची प्रगती होणार, म्हणून आपल्या देशाची प्रगती होणार, म्हणून मी शेअर बाजार किंवा इक्विटी म्युच्युअल फंड मार्फत माझी गुंतवणूक करून ह्या प्रगतीचा एक म्हणतो ना साथीदार होणार. हा झाला होप ट्रेड. फिअर ट्रेड काय असतो की जगामध्ये अस्थिरता आहे, अशांतता आहे, युद्धजन्य परिस्थिती आहे, टॅरिफ किंवा असे काही जे निकष असतील की ज्याच्यामुळे जागतिक अर्थशास्त्र जर ढवळून निघत असेल तर त्याच्यामुळे प्रगतीला अफेक्ट होणार असेल तर मग काहीतरी सुरक्षित म्हणून गोल्ड. सो हा झाला गोल्डचा फिअर ट्रेड. 3 वर्षापूर्वी जे युद्ध झालेलं रशिया युक्रेन आणि त्याच्यानंतर अनेक युद्ध झाले, आपण इराण, इस्रायल, हमास असे बरेच संघर्ष बघितले. ह्या सगळ्यामध्ये इनफॅक्ट भारत पाकिस्तान सिंदूर पण ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी गोल्डच्या वाढीसाठी खतपाणी म्हणून ठरलेला आहे. आणि हेच आपण समजून घेऊया की कधी कधी ही अशी अस्थिरता होती, अशांतता होती आणि त्यानुसार सोन्याचा मुख्य प्रवाह हा कसा राहिलेला आहे हे जर आता आपण थोडंसं चार्टच्या माध्यमातून समजून घेऊया. या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा सोन्याचा साधारण गेल्या 70-80 वर्षाचा ग्राफ आहे आणि ह्यामध्ये आपण एक बघू शकतो. अच्छा, अगेन हा डॉलर टर्म्समधला ग्राफ आहे, म्हणजे सोन्याचं जागतिक किंमत ज्याला आपण म्हणूया. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की 1980 पासून जवळपास 2009 पर्यंत म्हणजे हा पिरियड जो होतो हा जवळजवळ 30 वर्षाचा कालावधी होतो. 1980 ते 2009 ह्या 29 वर्ष ह्या कालावधीमध्ये सोन्याच्या किमती आहे तिथेच किंवा कमी होत्या. म्हणजेच साधारण जो आपण म्हणतो ना की एक $800 आसपास सोन्याचा रेट गेलेला 1980 मध्ये, तो $800 रेट कमी होत होत अगदी 250-300 पर्यंत आला आणि तो रेट परत यायला 2009 एक अख्खी जनरेशन ह्याच्यामध्ये निघून गेली आणि सोन्याच्या किमती आहे तिथेच होत्या. सो सोन्यामध्ये ज्या सायकल असतात ह्या खूप लॉंग टर्मच्या असतात. इनफॅक्ट त्याच्यानंतर पण जी तेजी आली ना ही फार भरपूर नव्हती. 2000 पर्यंत सोन्याचा भाव गेलेला. त्याच्यानंतर पण आपला कोविड उजाडेपर्यंत म्हणजे 2011 पासून कोविड म्हणजे रफली एक 9 वर्ष सोनं पुन्हा आहे तिथेच होतं आणि आता 2022 नंतर आपण बघतो ही पुन्हा एकदा एक मोठी तेजी आपल्या झालेली दिसते.
प्रॅक्टिकली स्पीकिंग 1980 ते 2009 ह्या कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 3 दशकं जेव्हा सोनं आहे तिथेच होतं किंवा कमी होतं, ह्या कालावधीमध्ये मात्र अमेरिकेच्या शेअर बाजारातली सर्वात मोठी तेजी झाली. एवढंच काय तर 1980 ते 2000 ह्या पिरियडमध्ये अमेरिकेचं जे डॉ जोन्स ही जी एक महत्त्वाची इंडेक्स आहे ही जवळपास 20 पट झालेली होती ज्या पिरियडमध्ये सोनं पडून होतं. आणि ह्यालाच आपण म्हणतो होप ट्रेड आणि फिअर ट्रेड, की कारण जगामध्ये प्रगती होत होती, कारण अमेरिकेचे शेअर बाजार वाढत होते, त्यामुळे सोन्याला डिमांड नव्हती. आणि ही डिमांड त्यानंतर म्हणतो ना आपण जेव्हा आपण बघतो की 2008च्या जागतिक मंदीनंतर हे सोन्यामध्ये आपण तेजी झालेली बघतोय. कोविडच्या दरम्यान सोन्यामध्ये तेजी झाली आणि आता 2022 नंतर ही तेजी झालेली आहे. तुलना केली तर कधीही एक लक्षात घेऊया आपण की शेअर बाजाराने सोन्यापेक्षा जास्तच परतावा दिलेला आहे, फक्त लॉंगर टाईम फ्रेममध्ये. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष ह्या पिरियडमध्ये रुपयाचं अवमूल्यन पकडून सुद्धा भारतीय शेअर बाजाराने भारतीय सोन्याच्या म्हणतो रुपयाच्या सोन्याच्या किमतीपेक्षाही जास्तच परतावा दिलेला आहे. पण एवढं डीप एक इंडियन इन्व्हेस्टर कॅल्क्युलेशन करत नाही आहे की तुलना की भारतीय शेअर म्हणतो सेन्सेक्स किती होता 1979 साली किंवा निफ्टी किती होता 1995 साली जेव्हा सुरू झाले हे, आणि आज सोनं तेव्हा किती होतं, आज सोनं किती झालं, आज शेअर बाजार किती झालेलं आहे. ही सगळी आपण अशी म्हणतो ना एक परफेक्ट टाईम फ्रेमवाली तुलना आपण करत नाही. त्यामुळे आपल्याला हे वाटत नाही आहे की इक्विटी हा किती बेटर ॲसेट क्लास आहे. आता मी थोडंसं लास्ट पार्टमध्ये येतो ह्या व्हिडिओच्या, जसं आता मी जस्ट निफ्टीचा उल्लेख केला म्हणून या ठिकाणी दाखवू इच्छितो की हा निफ्टी आहे आपल्यासाठी आणि त्याच्यामधली जर मुवमेंट आपण बघितली तर ती एकदम कन्सिस्टंट राहिलेली आहे, एकदम कन्सिस्टंट. हे आता अनेक व्हिडिओजमधून मी मांडलेलं आहे की भारतीय शेअर बाजार हा जगातला सर्वाधिक परतावा देणारा शेअर बाजार राहिलेला आहे. भारतीय शेअर बाजार जगातला सर्वात कन्सिस्टंट शेअर बाजार राहिलेला आहे. पण आता एक थोडंसं वेगळं आपण काहीतरी ह्या ठिकाणी करूया. जस्ट ह्या निमित्ताने आपण अंडर परफॉर्मन्स आणि आउट परफॉर्मन्सच्या भाषेमध्ये बघूया सोनं आणि निफ्टीचा. सो या ठिकाणी जो आपण ग्राफ बघतोय तो हे दर्शवतो की निफ्टी डिवायडेड बाय गोल्ड. सो जेव्हा मी असं म्हणतो निफ्टी डिवायडेड बाय गोल्ड, ह्याचा साधा अर्थ असा आहे की एका पिरियडमध्ये निफ्टीने किती परफॉर्मन्स दिला आणि त्याच्या तुलनेत सोन्याने किती परफॉर्मन्स दिला. म्हणजेच काय की हा जो ग्राफ या ठिकाणी आपण बघतोय हा तुलनात्मक ग्राफ आहे. तुलनात्मक ग्राफचा अर्थ असा असतो की जसं आपण आता इथे बघतोय 2011 ते आपण म्हणूया 2015 ह्या पिरियडमध्ये हा ग्राफ वाढला, म्हणजे ह्या कालावधीमध्ये कदाचित सोनं वाढलंही असेल पण त्या तुलनेमध्ये निफ्टी जास्त वाढलेलं आहे. किंवा आपण अगदी नजीकच्या कालावधीतलं घेऊया. इथे आपण बघतोय 2020 पासून मार्च 2020 पासून अगदी आपण पकडूया फेब्रुवारी 2024 पर्यंत. सो मार्च 2020 ते फेब्रुवारी 2024 आपण बघतोय की हा ग्राफ वाढला. ह्याचा अर्थ असा आहे की या पिरियडमध्ये निफ्टी हे गोल्डपेक्षा जास्त वाढलं, म्हणजे आउट परफॉर्म करत होतं. आणि ज्यावेळी हा ग्राफ आपण खाली येताना बघतोय ह्या कालावधीमध्ये कदाचित निफ्टी वाढलंही असेल पण त्या कालावधीमध्ये सोन्याची मूवमेंट किंवा सोन्याचा परतावा हा निफ्टीपेक्षा जास्त राहिलेला आहे. सो थोडंसं उदाहरण आपण इथे लक्षात घेऊया. थोडंसं अजून मागे जातो हवं तर म्हणजे आपल्याला हे अधिक चांगल्या रीतीने समजेल. मे 2003 ते डिसेंबर 2007, मे 2003 ते डिसेंबर 2007 ह्या कालावधीमध्ये निफ्टी जवळपास 6 पट झालेलं होतं. निफ्टीच्या दर हे 6 पट झाले. पण त्याच्यानंतर जेव्हा आपण बघतोय की हा ग्राफ आपण बघतोय खाली आला, याचा अर्थ गोल्ड आउट परफॉर्म करते आणि आपल्याला माहिती आहे 2008 मध्ये जागतिक मंदी आलेली, अस्थिरता झाली, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या. कोविडमध्ये पण हेच झालं. कोविडच्या जस्ट आधी आपण बघतोय की त्याच्या आधीच हा ग्राफ खाली येत होता, म्हणजेच 2018 पासून हा ग्राफ खाली होता आणि त्यावेळी पण चॅलेंजेस होते. तेव्हा पण म्हणतो ना अमेरिकेचं टॅरिफ वॉर आणि म्हणजे आता त्याचं नाव टॅरिफ आहे, तेव्हा ट्रेड वॉर आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळी पण आपण बघतोय गोल्डचे दर वाढले, ग्राफ खाली आला म्हणजे गोल्डचे दर वाढले. ह्या कालावधीमध्ये निफ्टीचा परतावा नकारात्मक होता, निगेटिव्ह होता आणि त्यावेळी गोल्ड आउट परफॉर्म करत होतं. सो ही एक सायकल असते. एक गोष्ट लक्षात घेऊया की ओव्हरऑल जर हा ग्राफ तुम्हाला असा चढ्या स्वरूपाचा दिसतोय गेल्या अनेक वर्षांसाठी, याचा अर्थ अनेकदा सोनं आणि निफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टीने आउट परफॉर्म केलं आहे, कधी कधी सोन्याने आउट परफॉर्म केलं आहे.
पण या ओव्हरऑल ग्राफची जर ट्रॅजेक्टरी आपण जर बघितली ही जर अपवर्ड आहे म्हणजे एकंदरीत निफ्टी हे सोन्याला आउटपरफॉर्म करतच आहे. पण कुठेतरी तुम्हाला ह्या निमित्ताने एक गोष्ट ही पण समजते की आपण नेहमी मार्केटमध्ये प्रॉफिट बुक करावं किंवा एखादा म्हणतो ना इक्विटीमध्ये प्रॉफिट बुक करावं, म्युच्युअल फंडमध्ये प्रॉफिट बुक करावं असा विचार करतो. लोक कधी हा विचार नाही करत की गोल्डमध्ये प्रॉफिट बुक करावं का. आणि ह्यासाठी थोडंसं आपल्याला समजावं म्हणून मी एक गोष्ट या ठिकाणी थोडंसं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय की एक म्हणतो ना की जेव्हा जेव्हा म्हणतो ना प्रत्येक ॲसेट क्लास एक सायक्लिकल असतो आणि विशेषतः कमोडिटीज तेच आपण या ठिकाणी बघतोय. 2018 ते 2020 साधारण 2.5 वर्ष सोन्याने आउट परफॉर्म केल्यानंतर मात्र त्यानंतर इक्विटी जोरदार वाढलं आणि इक्विटी जेव्हा वाढतं त्याचा परतावा अनन्यसाधारण असतो. आणि ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मार्च 2020मध्ये जो निफ्टी 7,500-8 हजारपर्यंत आलेला हा 2022 किंवा 23पर्यंत जवळपास 20,000 झालेला होता. म्हणजे सोन्यामध्ये मुवमेंट ही काही पर्सेंटेजमध्ये येते पण मार्केटमधली मुवमेंट ही काही पटींमध्ये जाते. आणि हेच या ठिकाणी पण दिसतंय की बराच काळ म्हणजे अगदी आपण म्हणायला गेलो तर ऑक्टोबर 2022 पासून आज आपण ऑक्टोबर 2025 पर्यंत आहोत. 3 वर्ष सोनं हे निफ्टीला आउट परफॉर्म करते. म्हणजेच गेल्या 3 वर्षामध्ये सोन्याचे रिटर्न्स हे निफ्टीपेक्षा कैक पटीने जास्त आहेत, पर्सेंटेजमध्ये मोठ्या मार्जिनने जास्त आहेत. म्हणजेच एक मीन रिव्हर्सल ज्याला आपण म्हणतो की इथून ही खूप दाट शक्यता आहे की हे रिव्हर्सल होण्याची म्हणजेच काय की हा ट्रेड रिव्हर्स होण्याची. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा कुठे मी म्हणत नाही आहे की गोल्डच्या किमती कमी येतील आणि निफ्टी वाढेल. पण एक गोष्ट ही आहे आउट परफॉर्मन्सच्या भाषेमध्ये म्हणूया की इथून पुढची 1, 2, 3 वर्ष गोल्ड किती वाढेल ह्याची शक्यता आपण वर्तवत नाही आहोत. पण एक गोष्ट ह्या ग्राफच्या माध्यमातून आपण निष्कर्ष काढू शकतो ती ही की निफ्टी ही गोल्डला आउट परफॉर्म करण्याची शक्यता सर्वात जास्त निर्माण झालेली आहे. आणि ह्या भूतकाळात हे असं अनेकदा झालेलं आहे. बघा शेवटी आपल्याला जो निष्कर्ष काढायचा असतो ना हा फक्त गट फिलिंगवर नसतो काढायचा, हा अशा फॅक्ट्स अँड फिगर्सच्या आधारेच काढायचा असतो. आणि भूतकाळामध्ये बाय द वे हे तुम्ही स्वतः पण असे ग्राफ बनवू शकता आणि ह्याच्यातून हे निष्कर्ष काढू शकता. आणि यासाठी मी अनेक दाखले दिलेले आहेत. 2008चा उल्लेख करूया. 2008मध्ये ही जी म्हणतो ना जागतिक मंदी आल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा 2009मध्ये फेब्रुवारी 2009मध्ये त्याच्यानंतर ही मुवमेंट सुरू झाली आणि परत एकदा आपण पाहतोय ऑक्टोबर 2011मध्ये ही मुवमेंट सुरू झाली. ह्यावेळी पण जर आपण बघितलं तर निफ्टीच्या किमती त्यावेळी 2011मधली निफ्टीची दर आपण बघितले तर हे साधारण अगदी 4,500-5 हजारच्या आसपास होते आणि 2018मध्ये तोच निफ्टी हा रफली 10-10.5 हजारपर्यंत पोचलेला होता. ह्या अशा अनेक गोष्टी आहेत की जेव्हा आपण हे बघू शकतो. आता याचा कोविडचा मी उल्लेख केला आत्ताच की 8 हजारपर्यंत निफ्टी खाली आणि तिकडून ते 20 हजारपर्यंत गेलं. आणि आता पण आपण तेच बघतोय की गेल्या 3 वर्षामध्ये मी थोडं झूम करून दाखवतो. गेल्या 3 वर्षामधला हा जो एकदम स्ट्रॉंग आउट परफॉर्मन्स गोल्डमध्ये आलेला आहे हा कुठेतरी आता रिव्हर्स होताना दिसतोय. ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑलरेडी मार्केटने पॉझिटिव्ह मुवमेंट दाखवायला सुरुवात केली आहे. कुठेतरी ऑक्टोबरच्या म्हणतो ना नेमकं धनत्रयोदशीपासूनच सोनं खाली यायला सुरुवात झालेली आहे. खूप स्ट्रॉंग केस बनते इथून निफ्टी गोल्डला आउट परफॉर्म करण्याची. अगेन जर ह्याच्यामध्ये म्हणतो ना ही एक ॲडवाईस स्वरूपामध्ये जात असेल हे ॲनालिसिस तर मी सांगेन डिसिजन हे मात्र आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच घ्यावेत. परत एकदा त्याच वाक्याने ह्या व्हिडिओचा शेवट करेन. इक्विटी हा होप ट्रेड आहे आणि गोल्ड हा फिअर ट्रेड आहे. कुठेतरी हे जगातलं टॅरिफ, अस्थिरता, युद्धजन्य परिस्थिती ह्या सगळ्यातून आपण बाहेर येऊन जेव्हा जग पुन्हा एकदा चांगल्या स्थिरतेकडे जाईल ना तेव्हा आय एम शुअर की हे जे काय आपण ॲनालिसिस करतोय हे सिद्ध व्हायला हेच सगळे फॅक्टर मदत करतील. बाकी ॲसेट अलोकेशन व्यवस्थित करत राहा. शेवटी म्हणतो ना आपल्याला कुठल्या ॲसेट क्लासमध्ये किती रिटर्न्स मिळाले हे महत्त्वाचं नसतं. आपण त्या ॲसेट क्लासमध्ये किती इन्व्हेस्ट केले आणि किती काळ इन्व्हेस्टेड राहिलो कंपाऊंडिंगसाठी हे जास्त महत्त्वाचं असतं. धन्यवाद.